तुम्हाला माहिती आहे का की भारतामध्ये एकूण किती विमानतळ आहेत? भारतामधील सर्वात मोठं विमानतळ कुठलं आहे? भारतामधील सर्वात छोटं विमानतळ कुठलं आहे? तर याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा। तर भारतामध्ये एकूण 487 एवढे विमानतळ आहेत। यामध्ये आंतरराष्ट्रीय असतील, सीमा शुल्क असतील, घरेलू असतील, हे सगळे विमानतळ यामध्ये समाविष्ट आहेत। भारतामध्ये एकूण 34 आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत आणि सर्वात जास्त म्हणजे 5 विमानतळ हे उत्तर प्रदेशमध्ये आहेत। ऑगस्ट 2024 पर्यंत हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतामधील सर्वात मोठं विमानतळ म्हणून ओळखलं जातं। या विमानतळाचं क्षेत्रफळ 5948 एकर एवढं आहे। क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधील सर्वात मोठं हे विमानतळ आहे। त्याखालोखाल दिल्लीमधील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतामधील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं विमानतळ आहे। या विमानतळाचं क्षेत्रफळ 5106 एकर एवढं आहे। त्यानंतर बेंगळुरूमधील केपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतामधील तिसऱ्या क्रमांकाचं सगळ्यात मोठं विमानतळ आपल्याला पाहायला मिळतं। याबरोबरच सर्वात उंचीवर असणारं विमानतळ म्हणजे कुशोक बकुला रिपोची विमानतळ हे भारतामधील सर्वात उंचीवर असणारं विमानतळ आहे। हे लेहमध्ये स्थित आहे। हे जवळपास समुद्रसपाटीपासून 3256 मीटर एवढ्या उंचीवरती आहे। आता सगळ्यात छोटं विमानतळ कुठलं आहे तर तामिळनाडूमधील तिरुचिरापल्लीमधील त्रिची विमानतळ हे भारतामधील सगळ्यात छोटं विमानतळ आहे। त्रिची विमानतळ जे आहे हे अगदी छोटं आहे। त्याचं क्षेत्रफळ फक्त 8136 फूट एवढं आहे। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।